On the behalf of New Life Fellowship कोल्हापूर न्यू लाईफ फेलोशिपच्या वतीने I welcome each one of you to the program of spiritual transformation. आत्मिक परिवर्तन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. We have been studying on various subjects. आम्ही निरनिराळ्या विषयांवर अभ्यास करत आहोत. And I am so happy to introduce a new series of studies in the theme of growing in God in the midst of the troubles of life. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवाबरोबर वाढणं या एका नव्या विषयाच्या अभ्यासासाठी मी तुम्हाला आमंत्रित करत आहे. I believe and I pray that these studies will enable in your Christian life to grow in the midst of the troubles of life. आणि माझा विश्वास आहे आणि माझ्या ह्याच प्रार्थना आहेत की या सर्व पवित्र शास्त्राच्या अभ्यासक्रमाद्वारा तुमची आत्मिक उन्नती होईल आणि तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला आशीर्वादित ठरतील. No matter what you face in your life, studying the word of God will change and transform your life. जीवनामध्ये तुम्ही कोणत्याही परिस्थितीमधून जरी जात असला तरी देवाच्या वचनाचा अभ्यास, देवाच्या वचनाचं मनन तुम्हाला त्या परिस्थितीमधून बाहेर काढू शकतं. Are you ready to learn this subject? आणि मग या विषयाचा अभ्यास करण्यासाठी, त्याच्यावर मनन करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? So I encourage all of you, let us focus or let us turn to this subject. आणि म्हणून मी तुम्हा प्रत्येकाला उत्तेजन देतो की चला या विषयाचा आपण एकत्रितपणे अभ्यास करूया, आपलं लक्ष या विषयावर आपण केंद्रित करूया. God wants all of his people to grow in the knowledge of him in spite of any troubles they face in their life. जीवनामध्ये कोणत्याही परिस्थितीतून जाताना, अडचणीतून जाताना देखील देवाची ही इच्छा आहे की त्याच्या लोकांनी त्याच्यामध्ये वाढावं. One of the wisest kings who ever lived on this earth was King Solomon. या पृथ्वी तलावर राहिलेला सगळ्यात जो ज्ञानी राजा होता तो शलोमोन राजा होता. And in the book of Ecclesiastes chapter 9, उपदेशकाचं पुस्तक याच्या 9व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो that King Solomon concludes the search of the reality of life. आणि जीवनामधील संशोधनाचं जे सारांश आहे तो शलोमोन राजा त्या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. And when we come to the 9th chapter of Ecclesiastes, Solomon makes the conclusion of his research. आणि या उपदेशकाच्या 9व्या अध्यायामध्ये शलोमोन राजा आपलं जे संशोधन आहे त्याच्या सारांशापर्यंत येऊन पोहोचला आहे. That Solomon concludes certain realities of life. जीवनामधील काही वास्तवासंबंधी शलोमोन राजा या ठिकाणी सांगत आहे. Now one of them is the suffering of the mankind or the human beings. आणि मानवाचं जगात असताना जीवन जगताना त्याला येणारं जे दुःख आहे त्याविषयी तो सांगत आहे. And Solomon says that the sufferings or going through the troubles of life is a reality in everybody's life. आणि शलोमोन या ठिकाणी सांगतो आहे की जीवनामध्ये संकट आणि अडचणींना तोंड देणं हे या जगाचं एक अपरिहार्य असं वास्तव आहे. And then the conclusion that he makes is that in the midst of all of this we need to obey God, we need to love God, we need to grow in God. आणि या सर्व अडचणीच्या, दुःखाच्या, समस्येच्या परिस्थितीत देखील आम्हाला देवाबरोबरच्या विश्वासामध्ये वाढलं पाहिजे, देवावरच्या प्रीतीमध्ये वाढलं पाहिजे या निर्णयाप्रत शलोमोन राजा येऊन पोहोचलेला आहे. We are taking one example from the Bible who has gone through all of these troubles of life, yet he finished well in his walk with God. पवित्र शास्त्रामध्ये एका व्यक्तीचं उदाहरण आपण घेणार आहे, त्याचा अभ्यास करणार आहे की प्रतिकूल परिस्थितीमधून जात असताना देखील या व्यक्तीचा शेवट कशा प्रकारे आशीर्वादित झाला हे आम्ही पाहणार आहोत. Now Jacob is a very familiar character in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये सर्वांना परिचित असणारा असा व्यक्ती आहे याकोब. And we have different opinions about the life of Jacob.
याकोबाच्या जीवनाविषयी वेगवेगळे दृष्टिकोन अभ्यासले जातात. Some people conclude his life was marked by the ambitions and the negative things in his life. आणि काही लोकांना असं वाटतं की याकोबाचं जीवन नकारात्मक गोष्टींनी आणि महत्वाकांक्षेने असं भरलेलं आहे. Because he deceived his brother, he deceived his father, he deceived his uncle and so on. कारण याकोबानं आपल्या भावाला फसवलं, याकोबानं आपल्या वडिलांना फसवलं आणि याकोबानं आपल्या मामाला देखील फसवलं. त्यामुळे ते या निर्णयाप्रत आलेले आहेत. So we tend to believe that his life is a kind of a negative life. आणि म्हणून काही लोकांना वाटतं की याकोब हा फसवणारा होता आणि म्हणून त्याचं जीवन नकारात्मक दृष्टीने भरलेलं असं होतं. But today we will look into a different aspect of Jacob's life. परंतु आज आपण याकोबाच्या जीवनाचा दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. How much he has gone through the sufferings or the troubles of life. आणि जीवनातील त्रासामधून दुःखामधून कशा प्रकारे याकोब गेला. Yet his love for God grew day by day and he matured in God. आणि जरी तो दुःखामधून त्रासामधून गेला तरी देवावरची प्रीती दिवसेदिवस त्याची वाढतच गेली. And he became an example for a godly man who finished well. आणि आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे संपवणारा असा एक देवभीरू व्यक्ती याकोब या ठिकाणी आपल्याला दिसतो. So let us look into different aspects of Jacob's life. आणि म्हणून याकोबाच्या जीवनाच्या वेगवेगळ्या भागाचा आता आपण विचार करणार आहोत. Now Solomon concludes in the Ecclesiastes 9 at least 4 different realities of life. उपदेशकाच्या 9व्या अध्यायामध्ये शलोमोन राजा जीवनाच्या 4 वास्तवांसंबंधी आम्हाला सांगत आहे. Now one of them is the reality of death in the family. आणि कुटुंबामधील मृत्यू हे एक जीवनातील अटळ असं वास्तव आहे. Now in a family someone who is the loved one in the family dies or faces the reality of death. That is the most painful experience for the family. आणि एका कुटुंबातील एक प्रेमळ व्यक्ती ज्या वेळेला मरण पावतो त्यावेळेला त्या सर्व कुटुंबासाठी हा एक मोठा धक्का असतो आणि हा एक मोठा दुःखदायक अनुभव असतो. And the pain of it, the suffering of it remains for weeks and months, in some people for many years. आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्या त्या कुटुंबातील व्यक्ती अनेक दिवस दुःख करतात आणि शोक पाळतात. And this is one of the realities of life. आणि जीवनामधील हे एक अटळ असं वास्तव आहे. Now Jacob faced this reality time and again in his family. याकोबाच्या जीवनामध्ये देखील वारंवार या मृत्यूच्या वास्तवाला याकोब सामोरा गेला. And now the beauty of Jacob's life is he never grew bitter towards God because of this experience. आणि या मृत्यूच्या अनुभवातून जात असताना देखील याकोबाच्या जीवनामध्ये हे आम्हाला दिसतं की त्याचं अंतःकरण या मृत्यूच्या अनुभवातून जाताना कधीही कडू झालं नाही. But still he loved God and he knew God better. आणि तो देवावर प्रीती करत राहिला आणि देवाची अधिक तो ओळख वाढवित राहिला. We have a lesson to learn from the life of this great man of God. आणि देवाच्या या महान माणसाकडून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. In Genesis 35:16 उत्पत्ती 35:16 मध्ये आम्ही वाचतो that Rachel died in childbirth. आणि राहेल त्याची पत्नी ही बाळंतपणामध्ये तिचा मृत्यू झालेला आम्हाला आढळतो. Now among the two wives that Jacob had, Leah and Rachel, he loved Rachel so much. आणि याकोबाच्या 2 बायका होत्या, लेहा ही होती आणि राहेल ही होती आणि राहेलवर याकोबाची अधिक प्रीती होती असं आम्हाला वाचायला मिळतं. And Rachel died at the childbirth
she was still young. आणि तरुण वयात असताना देखील राहेल ही बाळंतपणामध्ये तिचा मृत्यू झालेला आम्हाला दिसतो. Now Jacob went through the sorrow and the pain. आणि राहेलच्या मृत्यू झाल्यामुळे याकोबाला खूप दुःख झालं आणि खूप वेदना झाल्या. But he never complained against God. परंतु त्यानं देवाकडे कधी तक्रार केली He नाही had no questions against God. आणि देवाविषयी कधी त्यानं तक्रार केली नाही. Now, in spite of this death in his family, Jacob loved his God. आणि आपल्या प्रिय पत्नीचा तरुण वयामध्ये मृत्यू झालेला असताना देखील दावीद परमेश्वरावर प्रीती करत राहिला. And then later on, Jacob witnessed the death of his father. पुढे आम्ही पाहतो की याकोबाचा जो पिता होता इसाक याचा मृत्यू झाला. And in Genesis chapter 35 verses 27 to 29 it says that Jacob buried his father Isaac. आणि उत्पत्तीच्या 35व्या अध्यायामध्ये 27 ते 29 वचनामध्ये आम्ही पाहतो की याकोबानं आपला पिता इसाक याला पुरलं. Then we read in Genesis 38 verses 6 to 7 that Jacob saw the death of his grandchild or grandson. उत्पत्ती 38:6-7 वचनामध्ये आम्ही पाहतो की याकोबाच्या नातवाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. And then in Genesis 37 verse 33 and 34 we find that Jacob even believed that his own son Joseph was dead. आणि उत्पत्तीच्या 37व्या अध्यायात आम्ही पाहतो की याकोबाचा असा विश्वास बसला की त्याचा पुत्र योसेफ हा मरण पावलेला आहे. Because his other sons they deceived him by saying that your son is torn by the wild animals and he is dead. कारण याकोबाच्या दुसऱ्या पुत्रांनी त्याला माहिती दिली की तुमचा आपला भाऊ योसेफ हा वन्य प्राण्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला फाडून खाल्लं. So Jacob lived in that sorrow, in the pain of the believing that his son Joseph is dead until he see him in Egypt. आणि याकोबाला अशी खात्री पटली की आपला पुत्र योसेफ हा देखील मरण पावलेला आहे, त्याला आपण कधी पाहणार नाही. पण पुढे आम्ही पाहतो की नंतर त्याला योसेफ पाहायला मिळालं. Now we see the reality of death in the family. आणि या ठिकाणी कुटुंबामध्ये मृत्यूचं जे वास्तव आहे ते आम्हाला दिसतं. Jacob's wife died. याकोबाची पत्नी मरण पावली. His father died. त्याचा पिता मरण पावला. His grandchild died. त्याचा नातू मरण पावला. And he believed his own son died. आणि त्याचा स्वतःचा पुत्र मेला आहे असा त्याचा विश्वास बसला. Now all of this emotion, all of this the pain and the suffering that Jacob went through in his life. आणि या सर्व आपल्या प्रियजनांच्या मृत्यूमधून जात असताना याकोबाचं हृदय जणू काय विदीर्ण झालं आणि अत्यंत वेदना आणि दुःख यातून तो गेला. Yet Jacob never ever complained against God. He never developed a heart of resentment or anger towards God. आणि या सर्व परिस्थितीतून जात असताना देखील याकोबाचं अंतःकरण कधीही कडू झालं नाही की त्यानं देवाविषयी कधी तक्रार केली नाही किंवा त्याला प्रश्न विचारले नाहीत. Let us examine our life today as we hear the word of God. आज देवाचं वचन ऐकत असताना आपल्या जीवनाचं आपण परीक्षण करूया. We also go through different painful experiences in our life. आमच्या जीवनामध्ये देखील अनेक प्रकारच्या दुःखद अनुभवातून आम्ही जात असतो. So what is our response to God? आणि या दुःखद अनुभवातून आम्ही जात असताना देवाविषयी आमची प्रतिक्रिया काय असते? Whether we get bitter and we get angry at God. आणि दुःखद प्रसंगामधून जात असताना आम्ही देवावर रागावतो, आमचं अंतःकरण कडूपणाने भरतं. Or we are still able to say, God, I love you, and we grow in the knowledge of Him. का आपण असं म्हणू शकतो की कोणत्याही परिस्थितीतून जात असताना देखील मी देवावर प्रीती करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो. And the second reality of life. आता दुसरं एक वास्तव शल्मोन राजाला आढळून आलं जीवनामध्ये ते हे The reality of evil. दुष्ट किंवा वाईटाचं वास्तव. It is not only that we live in an evil world or surrounded by everyday confrontation of the evil. आणि
आजच्या जगामध्येच आम्ही दुष्ट प्रवृत्ती किंवा वाईटाला सामोरं जातं असं नव्हे. Now today we think that for us as a Christians we find it very difficult to live a godly life in this wicked world. आणि आज आम्हाला वाटतं की या दुष्ट जगामध्ये एक देवभीरू जीवन जगणं हे कठीण आहे, कारण हे दुष्ट जग आमच्या अवतीभोवती आहे. Sometimes we give excuse for the evil that surrounds us, so that for our own failure in life. आणि आमच्या जीवनामध्ये जे अपयश प्राप्त होतं त्याचं कारण बरेचदा आम्ही या वाईट आणि दुष्ट परिस्थितीला देतो. But the reality of evil, it was there from the very beginning of human race. परंतु हे वाईट किंवा दुष्टता अगदी मानवी जीवनाच्या सुरुवातीपासून असलेले आम्हाला आढळते. So we have examples of people who still lived a godly life in the midst of those evil. आणि या वाईट आणि दुष्ट जगामध्ये देखील देवभीरू जीवन जगणारे लोक आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. Now some of the things that Jacob faced in his life. याकोबाच्या जीवनामध्ये देखील अशाच घटना घडल्या. Now one of them is Jacob was deceived by his uncle Laban. आणि याकोबाचा जो मामा होता लाबान यानं त्याला फसवलं. Now many times Laban changed the wages he promised to Jacob. आणि याकोब आपला सासरा लाबान याची चाकरी करत होता, परंतु लाबानानं त्याला जे वेतन ठरवलेलं होतं ते बरेच वेळा त्याचा मामा लाबान त्याला योग्य प्रकारे देत नव्हता. And he promised his daughter Rachel in marriage, but in the first marriage he did not give Rachel, but he gave the other daughter Leah. आणि लाबानानं कबूल केलं होतं की राहेलाचं लग्न याकोबावर करून देण्यासाठी, पण लाबानानं याकोबाला फसवलं आणि लेहा या थोरल्या मुलीचं लग्न त्याच्याबरोबर करून दिलं. Now imagine the deception, imagine the pain that Jacob went through. आणि मग आपण कल्पना करू शकतो की 7 वर्ष चाकरी केल्यानंतर देखील त्याला फसवणुकीच्या अनुभवातून जावं लागलं. याकोबाच्या अंतःकरणामध्ये आणि दुःख त्यामुळे निर्माण झालं. Even today we face by the wicked world. Sometimes we are deceived, sometimes we are taken advantage, sometimes we face all kinds of hostility against our life. आजच्या या जगामध्ये देखील आम्हाला अनेक लोकांकडून फसवणुकीचा अनुभव येतो. अनेक जण आम्हाला फसवतात, आमचा गैरफायदा घेतात आणि अशा प्रकारच्या अनुभवातून देखील या जगामध्ये आम्हाला जावं लागतं. Should we get upset with God, or we still submit to him saying, God, I love you and I still want to know you and grow in you. आणि मग जगामधील लोकांनी आमचा गैरफायदा घेतल्यानंतर, आम्हाला फसवल्यानंतर आमची प्रतिक्रिया काय आहे? आम्ही देवावर रागावतो का आम्ही म्हणतो देवा मी तुझ्यावर प्रीती करतो आणि हे जे माझ्या जीवनात आलेलं वास्तव ते मी मान्य करतो. Then we find that in the 34th chapter of Genesis, Jacob's daughter Dinah, she was raped. आणि उत्पत्तीच्या 34व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की याकोबाची जी मुलगी होती दीना, तिच्यावर परराष्ट्रीयामधील एका व्यक्तीनं बलात्कार केलेला आम्हाला दिसतो. Now imagine in our family, if one of our daughters or one of our sisters being raped, imagine the sting, imagine the pain or the evil associated to this. आणि आपल्या कुटुंबातील एखाद्या तरुणीवर किंवा मुलीवर जर कोणी बलात्कार केला असेल तर त्या कुटुंबातील सदस्यांना किती वाईट किंवा दुःखदायक अनुभवातून जावं लागतं याची तुम्ही कल्पना करू शकता. Jacob has to see this and he has to face the reality of this evil which we see today in our world. आणि आज आमच्या जगामध्ये अवतीभोवती जे आम्हाला पाहावयास मिळतं, ऐकावयास मिळतं, याच दुःखद अनुभवातून याकोब देखील गेलेला आम्हाला दिसतो. And then we find also Reuben, the firstborn of Jacob, he slept with Jacob's concubine. आणि पुढे आम्ही पाहतो याकोबाचा जो पुत्र होता रौबेन, हाच याकोबाच्या उपपत्नी बरोबर म्हणजे आपल्या सावत्र आई बरोबर त्याने शरीर संबंध केलेला आम्हाला दिसतो. Imagine the evil that is committed against within the family. आणि मग कुटुंबामध्ये पहा हे किती दुष्टाई किंवा वाईटपणा भरलेला आहे. So Jacob faced all this evil in his lifetime, yet
he grew, he matured in his God. आणि या सर्व प्रकारच्या दुष्ट अनुभवातून जात असताना, वेदनेमधून, दुःखामधून जात असताना देखील याकोब शेवटपर्यंत देवावर प्रीती करत राहिला, देवाशी विश्वासू राहिला. Now the third reality of life, आता तिसरं जे जीवनातील वास्तव शलोमोन राजाला दिसलं, you find in Genesis chapter 42 to 47. आणि उत्पत्तीच्या 42 ते 47 या अध्यायामध्ये आम्हाला वाचायस पाहायला मिळतं. There was a famine. त्या ठिकाणी एक दुष्काळ पडलेला आहे. So this is another reality that people face, lack and need and not having enough for their needs. आणि आजकाल देखील लोकांच्या जीवनामध्ये वारंवार त्यांना याचा अनुभव येतो की जीवनामध्ये पुरेसं नसणं किंवा जीवनामध्ये कमतरतेला सामोरं जाणं. And the famine at the time of Jacob was so severe, he has to send his children away into Egypt to buy food. आणि याकोबाच्या काळातील हा जो दुष्काळ होता हा एवढा महाभयंकर होता की मग याकोबाला आपल्या पुत्रांना मिस्रामध्ये पाठवावं लागलं, कारण मिस्रातून धान्य विकत घेण्यासाठी. And what they brought, it was used up, then again they have to go for food. आणि त्यांनी मिस्रातून आणलेलं धान्य काही काळापुरतं त्यांना उपयोगी पडलं. ते धान्य संपल्यानंतर पुन्हा जाऊन त्यांनी मिस्रातून धान्य आणलं. And when we read that story in the Bible, we find they were living as if this is the last day, or they were living in the uncertainty of the future. आणि मग या काळामध्ये दुष्काळाला तोंड देत असताना आम्हाला पाहायला मिळतं जणू काही आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे, उद्या आपल्याला खायला मिळणार का नाही या विवंचनेमध्ये ते आहेत आणि अशा प्रसंगातून ते जात आहेत. And Jacob had to face these realities of sufferings in his life. आणि याकोबाला जीवनाच्या या वास्तवाला सामोरं जावं लागलं. Now another reality of life, आणि दुसरं एक वास्तव शलोमोन राजाला जे आढळलं. now throughout the biblical history in the lives of godly people, आणि पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या लोकांना अनुभव आलेलं हे एक वास्तव आहे, that in the midst of the trouble, God brings hope to the people. आणि अडचणीच्या समस्याच्या प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये देव आपल्या लोकांच्या समोर एक आशा ठेवून घेत आहे. Today as you listen to this message, if you are going through any of the sufferings of life, troubles of life, there is also another reality that there is hope in God. आज हा संदेश तुम्ही ऐकत असताना तुम्हाला मला सांगू द्या, तुम्ही जीवनातील कोणत्याही प्रसंगातून प्रतिकूल परिस्थितीतून जात असला तरी आमचा देव आमच्या समोर एक आशा ठेवत आहे. The Bible says in Jacob's old age that Benjamin was a comfort to him. Benjamin, the youngest son of Jacob, was a comfort to him. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की याकोब ज्या वेळेला वृद्ध झाला त्यावेळेला त्याचा सर्वात जो धाकटा मुलगा होता बेंजामिन हा त्याच्या अंतःकरणाला दिलासा देणारा असा ठरला. When Jacob was facing the famine, the whole family, the want, the lack and the need, they heard the good news. There is food in Egypt. आणि ज्या वेळेला याकोब आणि त्याचे सर्व कुटुंब लेकरं दुष्काळामध्ये आणि गरजेमध्ये मधून जात असताना त्यांनी एक बातमी ऐकली की मिस्रामध्ये धान्य आहे, त्या ठिकाणी धान्याचा सुकाळ आहे. In the midst of all the sufferings, there is a good news for those who looked to the Lord their God. आणि जे लोक आपल्या देवावर विश्वास ठेवतात, आपल्या देवाकडे पाहतात, त्यांच्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये ही चांगली बातमी अशी आहे. And then comes the good news that his son Joseph is alive. आणि मग दुसरी एक चांगली बातमी याकोबाच्या कानावर पडली की याकोबाला अशी खात्री पटलेली होती की आपला पुत्र योसेफ मरण पावलेला आहे पण तो जिवंत आहे असं नंतर त्याला कळालं. And I believe this would have been one of the most reviving or the comforting news that Jacob heard towards the end of his life. आणि आपल्या जीवनाच्या शेवटी सर्वात जर चांगली आणि दिलासा देणारी बातमी याकोबाला कोणती समजली असेल तर त्याचा पुत्र योसेफ हा जिवंत आहे. My son Joseph is alive. आणि माझा पुत्र योसेफ हा जिवंत आहे. And then Jacob had the opportunity to bless to talk to and bless Pharaoh. आणि याकोबाला या आपल्या पुत्राच्या योसेफाच्या द्वारे
फारोला आशीर्वाद देण्याची आणि फारोला भेटण्याची संधी देखील प्राप्त झाली. Now what are the lessons that Jacob learned in his life? आता आपल्या जीवनामध्ये याकोब कोणकोणते धडे शिकला? We find that repeatedly Jacob built an altar to God. He sacrificed to God. He worshipped God. आणि या सर्व प्रसंगातून जात असताना आम्ही पाहतो याकोब हा नेहमी देवासाठी वेदी तयार करत राहिला, त्यावर यज्ञार्पण करत राहिला आणि देवाची आराधना करत राहिला. Jacob learned to seek God. आणि देवाचा तो नेहमी शोध करत राहिला. Jacob learned to obey the ways of God. आणि देवाच्या मार्गाचं आज्ञापालन करीत राहिला. Jacob learned to worship God. देवाची तो सतत आराधना करीत राहिला. And Jacob's life was marked by purity. He threw away all the idols, anything to do with idol worship. He committed his ways to the Lord. आणि याकोबानं उत्तरोत्तर आपलं जीवन शुद्ध आणि तो पवित्र करत राहिला. सर्व मूर्ती पूजा अमंगळपणा यापासून तो दूर राहिला. And Jacob learned to release blessing to others. He had the right understanding of the family. आणि आपल्या कुटुंबामध्ये आणि इतरांना आशीर्वाद देण्याचं साधन तो बनला. And finally Jacob finished well. आणि ज्या वेळेला आम्ही याकोबाच्या शेवटाविषयी पवित्र शास्त्रामध्ये वाचतो त्यावेळेला आम्हाला कळतं की याकोबाचा शेवट अत्यंत आशीर्वादित असा झाला. In Genesis 49 verse 33 it says, उत्पत्ती 33व्या वचनामध्ये आम्ही वाचतो that Jacob died in his old age. He died very successfully. आणि याकोब पूर्ण म्हातारा होऊन मरण पावला असं आम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळतं. Now if you consider many scriptures referring to the end of Jacob's life, आणि याकोबाच्या जीवनाच्या शेवटाबद्दल जर अनेक संदर्भ आम्ही पवित्र शास्त्रात पाहिले, at least 4 things we can conclude. आणि त्या सर्वांमधून 4 महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात. Number 1, Jacob died in faith. पहिली गोष्ट, याकोब हा विश्वासामध्ये राहून मरण पावला. That no troubles of life could stop him, from loving and serving his God till the last breath. आणि जगामधील कोणतंही दुःख, समस्या, अडचणी देवावर प्रीती करण्यापासून आणि देवावर विश्वास ठेवण्यापासून त्याला प्रतिबंध करू शकले नाही. And secondly, Jacob finished with a heart of thanksgiving, a heart of thankfulness to God. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की याकोब हा कृतज्ञतापूर्वक अंतःकरणाने तो मरण पावला. Jacob could look back to his life and say, Lord, I thank you for everything that you have done in my life throughout my journey. आणि याकोबाला जणू म्हणायचं होतं, हे प्रभू, माझ्या सर्व मागच्या जीवनाच्या प्रवासाबद्दल मी तुला धन्यवाद देतो. ज्या ज्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये झाल्या त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. Jacob finished with releasing the blessing for the others. आणि याकोबानं मरते वेळेस इतरांना आशीर्वाद दिल्याचं आम्ही पाहतो. Genesis chapter 49, he calls all of his children and releases his blessing on them. आणि उत्पत्तीच्या 49व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो याकोबानं आपली सर्व मुलं नातवंड गोळा केली आणि त्यांना आशीर्वाद दिला आणि नंतर तो मरण पावला. A man who gave all of his life to grab the blessing, now he learned to release the blessing and to give the blessing to others. आणि आपलं सगळं आयुष्य इतरांचं लुबाडण्यामध्ये व्यतीत केलेला हा व्यक्ती मरते वेळेस इतरांना आशीर्वाद देताना आम्हाला दिसतो. And the fourth lesson he learned was he kept his house in order. Everything he placed in order. आणि चौथा धडा याकोबाच्या जीवनामधून आम्ही शिकतो, त्यानं आपलं कुटुंब आणि कुटुंब व्यवस्था नीटनेटकी ठेवली. He did not leave his house in confusion, in uncertainty. आणि या जगाचा निरोप घेत असताना आपल्या कुटुंबाला गोंधळात ठेवून तो गेला नाही. He set everything in order. आणि कुटुंबातील सर्व गोष्टी त्यानं व्यवस्थितपणे ठेवल्या. Now this is what I believe, my beloved, as God's children, that our life should be, or the journey of our life. आणि देवाची लेकरं म्हणून हा आमच्यासाठी एक उत्तम धडा आहे. आम्ही कशा प्रकारे या जगामध्ये जीवन जगलं पाहिजे. We must have this in our heart. No matter what I face in my life, but I will finish well in my God. आणि हाच धडा आमच्या जीवनासमोर आम्ही ठेवला पाहिजे. जगामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मी जरी गेलो तर मी शेवटी विश्वासामध्ये राहीन, देवावर भरोसा